हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे हरे पुंडलीक वरदा हरिहर ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज जय तुकाराम आदिशक्ती मुक्ता श्री गुरु चंद्रपाल महाराज नमः पार्वती पतये हर हर बोला बोला. आज जवळपास गावातून निघल्यापासून घरातून निघल्यापासून 7वा-8वा दिवस निघाला आणि आमचा जो जिल्हा आहे माझा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा ज्या बावनबिरी गावापासून तर आज देऊळगाव मोहीपर्यंत तुमच्यासोबत आहो सपत्नीक आहो आणि या प्रवासाच्या दरम्यान पत्रकार म्हणून माझं आयुष्य मी खरं म्हणजे पहिल्यापासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये आहे अजूनही पत्रकार आहे आणि आगामी काळातील पत्रकार होईल. राजकीय सामाजिक जीवनात जगत असताना पहिल्यांदाच खऱ्या अर्थानं समाज जीवन मी जगलो आहे. आजच्या या आठवड्यात अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रमानिमित्तानं पत्रकार म्हणून जात होतो वृत्तसंकलन करत होतो. त्या त्या ठिकाणच्या त्या त्या कार्यक्रमाची त्या त्या व्यवस्थेची त्या त्या लोकांची त्या आयोजकांची मी पाहणी करत होतो की हे किती सुंदर कार्यक्रम होतात किंवा त्या कार्यक्रमाला खर्च किती करतात आणि त्याच्यातून त्याचा कार्यक्रम आम्ही पत्रकार म्हणून जेव्हा हायलाईट करतो योग्यता दाखवतो त्यामुळे तो कार्यक्रम त्याही योग्यतेपेक्षा मोठा होतो. तर असं करत असताना विविध अशा स्वरूपाच्या दिंड्या माझ्या गावावरून जेव्हा काटेलकोणला जात होत्या सोनाल्याला जात होत्या किंवा आमच्या गावावरून आता इकडे पंढरपूरला पण येत होत्या ते या दिंड्यांचं स्वागत आमच्या गावामध्ये आम्ही आमच्या परीने आमचे काही मित्र आणि आम्ही करत होतो. आणि त्यामध्ये जे काही संत तुमच्यासारखी माझ्यासारखी आता तुमच्यासारखी वेळेस मी खरं म्हणजे 4 दिवस 8 दिवस चाललो म्हणजे मी वारकरी होणार नाही. तुम्ही मला खूप मोठं पण आज दिला आहे महाराजांनी परत म्हणजे ते खूप मोठं म्हणून माझ्यावर त्यांनी खूप मोठं म्हणा त्यांनी तसं त्यांना जात असताना या समजा माझ्या बसस्थानकावरून जात होते आणि पत्रकार म्हणून त्यातल्या त्यात न्यूज चॅनलचा पत्रकार म्हणून चालतं बोलतं हे सगळं दिसलं पाहिजे. कारण बातमी म्हणजे फक्त एखादा फोटो असते आणि त्यात मग सविस्तर लिहिल्या जाते की मग महाराजांची दिंडीवर बघारून गेली त्यात हे हजर होते आणि यांनी चहा पाजला यांनी अमुक पाजले दिसत नाही. याच्यामध्ये स्पष्ट दिसते की वडबकालमध्ये गजानन ढगे यांच्या इथं कार्यक्रम झाला. गजानन ढगे यांनी एक मोठा दवाखाना बांधला. त्यांच्या मुलाची माऊली नावाचं एक मेडिकल स्टोर होतं. त्या माऊली मेडिकल स्टोर आणि गजानन ढगे यांचे दाटे डॉक्टर गावंडे यांनी तिथं तुमची आरोग्य तपासणी केली तुमची शुश्रूषा केली आणि पुरेसा औषधोपचार दिला आणि आपलं ठराविक जर गोष्टीचे पाहुणचार असते तो सुद्धा त्यांनी केला. हे प्रत्यक्ष दिसते तिथं वाहिन्यांच्या माध्यमातून हे दिसते महाराष्ट्रावर दिसते आणि युट्यूबच्या माध्यमातून देशभर ते तुम्हाला मला पाहता येईल. तर हे सगळं करत असताना पत्रकार म्हणून जेव्हा मी हे सर्व केलं आणि आज मला स्वतःच यात यावं लागलं आणि माझी शूटिंग कोणाला तरी करावं लागली किंवा मी त्याच्यात आहे मी त्याच्यापैकी जे का हो हे मला वाटतं. परवा माझे मित्र महाराजांना थोडा सांगतो माझे काही पत्रकार मित्रांना मी 4-5 दिवसापासून दिसलो नाही कारण मी संग्रामपूर पत्रकार संघाचा अध्यक्ष आहे आणि आमच्या एका पत्रकार मित्रानं आत्महत्या केली आणि आत्महत्या केल्यामुळे त्याचा त्या मोठीला मी नव्हतो कारण त्या दरम्यान मी इकडे आपल्या सामील झालो होतो आणि त्याच्यासाठी म्हणून मी नाही पत्रकार संघाचा अध्यक्ष नाही म्हणून एक खंत त्यांना वाटते मग मी कुठं आहे घरी फोन केले मी या दरम्यान तुम्हाला सांगितलं पाहिजे की माझा फोन घरच्यांचा कोणाचा मी घेत नाही किंवा त्यांना सांगितलं की मला फोन करू नका त्यामुळे त्यांनी केले नाही. पण भाऊ बंधाला विचारते सांगितले तुम्हाला माहित नाही का ते तर
तिकडे गेलेले आहे दिंडीत. मग दिंडीतून माझ्या पत्नीला फोन, माझ्या पत्नीच्या मार्फत मला फोन की भाऊ म्हणे आम्ही इथं आहोत तिथं आहोत. चिखलीला परवा माझे पत्रकार मित्र आले आणि त्यांनी भेट घेतली की मग त्यांना वाटलं की पत्रकार दिंडीत कसा काय जाते बाबा. आम्ही सर्व गुण संपन्न जर कोणी असेल तर पत्रकार, सर्व गुण. हे तुमच्यातला कोणताच गुण आमच्यात नाही. मग अशी व्यक्ती याच्यात जाते कशी. हा गेला कसा, परत गेला काय बाहेर म्हणून आले माझे पत्रकार मित्र. आणि मग त्यांना मी दिंडीत दिसलो नाही. ते म्हणाले दिंडीत ते वहिनीच आहे फक्त, हा काहीतरी पुढे पशुरची पुढे दिली. म्हणजे आमच्याबद्दल शंका का खूपच लोकांना येतात. मग मी त्यांना सांगितलं की मी अमुक अमुक ठिकाणी पाण्याच्या टँकर किंवा ज्या व्यवस्थेच्या हे आपले वाहन आहेत, या वाहनाच्या व्यवस्थेमध्ये मी काहीतरी माझी जी सेवा आहे ते मी करतोय. आणि टीव्ही जे शूटिंग घेतो त्यावेळेस ते शूटिंग ते हे करतात, करायसाठी म्हणून मला वेळ पाहिजे, म्हणून तो गाडीवर मला वेळ भेटते तेवढा. त्यासाठी मी थोडा पुढे येऊन हे सगळं करत असतो. आणि मग त्यांना दिसलो, त्यांना खूप आनंद वाटला. आणि मग खरंच पटलं की मी आणलं. माझी मुलाखत वगैरे घेतली. आपल्या काही याच्यावर सुद्धा त्यांनी त्यांच्या परिसरात टाकले. चॅनलचे प्रतिनिधी वगैरे ज्येष्ठ पत्रकार. म्हणजे सांगायचं म्हणजे की अशी खात्री पडत नाही. म्हणजे हे तुम्हाला मी कबूल करतो प्रामाणिकपणे आपल्या सर्वांच्या समोर. मला इथं आणायला माझी पायतो कारणी होत आहे. अनेकांना मी अंजनगावच्या शंकरराव टिंगणेंचा जवळ की ज्या ठिकाणी अंजनगाव हे महाराजांची कर्मभूमी आहे सांगितलं महाराज म्हणतात. आणि त्या अंजनगावाच्या रुपलाल महाराजांच्या सानिध्यात माझे सासरे दरवर्षी पंढरीची आपली वारी त्या या निमित्ताने ट्रकमध्ये करते. ट्रकचा व्यवसाय होता. महादेवराव नेमाळे आणि माझे सासरे शंकरराव टिंगणे हे ट्रकनी पंढरपूरला लोक न्यायचे. माझ्या पत्नीच्या माझ्यापेक्षा जास्त वाऱ्या म्हणणार नाही मी, पण जास्त विठ्ठल दर्शन झालेलं आहे माझं. ती आल्यापासून तिसऱ्यांदा म्हणजे चौथ्यांदा असेल. कारण महाराष्ट्र दर्शनमध्ये होतो. आमच्या एका वेळेस पक्षाचे अधिवेशन चंद्रभागेच्या काठावर होतं, त्यामुळे एक वेळेला ते जाता आलं. याशिवाय पंढरपूरला मला कधी जाता आलं. एकच वेळा विठ्ठलाचं दर्शन घेतलेलं आहे फक्त. कारण इतकी गर्दी हे पाहिलं की आमचं असं वाटतं जाऊ दे बाबा, हे बस त्यानंतर बाहेर दर्शन की कोणतं दर्शन होतात ते दर्शन आम्ही घेऊन थांबतो. हे तुला वाटत होतं त्या दिंडीत त्या रागीत राय बाबा कधी जाय, पण मग ते आपल्याला शक्य होत नाही. पण आता तिनं मला सांगितलं की आहे जायचं आहे दिंडी असं तसं. काही हरकत नाही, आपली हरकत नाही. आणि आम्ही दादास्वामी सत्संगातले लोक, शिस्त दादास्वामी सत्संगातले आम्हाला विद्या नामधानी आहोत. त्यामुळे तिनं म्हटल्यानंतर मलाही आवडलं, तिलाही आवडलं. संपूर्ण आणि मी तर हे म्हणतो तिनं म्हणावं माझी तयारी व्हावी. नाही तर युट्यूबवर म्हटल्यानंतर मला रोज एक व्हिडिओ काढावा लागते. ते आमचं कमाईचं साधन आहे. आणि या सगळ्या दरम्यान महिनाभर माझं जे काही स्पीच आहे ते मला कळत आहे. मग तुम्हाला फक्त शूटिंगच काढता येतो, जे सिनेमे तयार करता येतात. फक्त माझं जे मत आहे हे मत मला माझं मत माझ्या युट्यूबवर माझं होतो. आणि त्याच्यात जे जाहिरात येतात त्यातून मला उत्पन्न मिळते. ईश्वराच्या कृपेने तुम्हाला हे सांगितलं पाहिजे या ठिकाणी की या महिन्याचं मला पहिल्यांदा 30,000 पेमेंट येऊन गेलं आहे 2-3 महिन्याचं. त्यामुळे विठ्ठलाने मला पहिलेच पैसे देऊन टाकले की तू महिनाभरी जर काही नाही बोलला तरी तुझे पैसे आलेले आहेत. म्हणजे हेही मला मागणी झाली. आणि त्यामुळे इतका आनंद झाला, पत्नीचा आग्रह झाला, तयारी हे करा ते करा. आता मी सांगतो माझ्या जेवढं एवढं सामान आहे तेवढं याच्यातल्या कोणाजवळ बसेल. 5 माणसाने पुढे एवढं सामान आमच्या नवरा बायकोच आहे. म्हणजे ते गध्याचं वजन म्हणतात की वजन टाक म्हणजे हार टाक चालत तसा गध्याचं वजन माझ्याजवळ आहे. त्याच्यामुळे हे साडी ते साडी ते साडी ते सगळं काही काम नाही. बाळ एवढं काही लोक फक्त जरा 2-3 साडी आहेत बस बाय ते बरोबर आहे ना. तुम्हाला काही समजत नाही, पण नाही समजत. असो एक महत्वाची गोष्ट आज मला दिवसभरात अनुभवला. आपल्यामध्ये 81 वर्ष वयाची एक व्यक्ती आहे जी 52 पासून आणि आपल्या दिंडीच्या अर्धा किलोमीटर पुढे चालते. आज मी योगाला पुढे चालत गेलो तेव्हा ते पुढे बसले होते. मग त्यांना विचारलं तंबाखू मागितला मी, हो घ्या. मग तुम्ही कुठले काय असा विचार झाला. तुम्ही 52चा, तुम्ही कुठे बरोबरचं मी. तुम्ही एवढे मोठे वय, किती वय तुमचं. त्या व्यक्तीला त्यांचं वय सुद्धा सांगता येत आलं नाही. मी अशी म्हणे 50 वर्षाचा कंबळकणी केला कंबळकणी केला ती. आणि म्हणजे चिठ्ठीपेक्षा किती वाऱ्या गेल्या हेही माहित नाही. शिक्षण किती झालाय काय, पहिल्या दुसऱ्या वर्गात गेलो. इतक्या वर्षी माया लग्न, माय 13 वर्षी लग्न झालं. माझ्या बायको इतक्या वर्षी होती, मी इतक्या वर्षात होतो. एवढं त्यांना माहिती. मी त्यांचं ते आधार कार्ड पाहिलं. आधार कार्डावरून त्याची जन्मतारीख पाहिली तर ते नेट 80 वर्ष पूर्ण होऊन 80 वर्ष काही महिने त्याच्यात. लोगों का गम देखा तो मेरा गम कमा.
असं वाटलं की मी 63 वर्षाचं माझं वय आहे. 60 नंतर वा काही होणार नाही आपल्याला तेवढं पहिलं चालत नाही. सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो मी बायको सोबत आम्ही सारखं रोज जात होतो. 2 किलोमीटर जातो 2 किलोमीटर येतो. मग ते प्राणायाम वगैरे 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 सामान्यपणे जे व्यायाम आहे ते करतो. पण 550 किलोमीटर माझ्या गावातून चालायचं म्हटलं काय की कठीण आहे. माझ्या गावातल्या एकही माणसाचा माझ्यावर भरोसा बसून नाही राहिला. हा पोहोचून गेले की कोण्या गावात वापिस सांगता येईल. पण आता मी असा अटकलो आणि आता बायको वापिस येत नाही हो. मला वाटतं कधी कधी कोण झालं नाकडे आता काही लोक शेगोट गेली की वापिस आपण ज्यांना लोक झोपले लोक झोपडे पाहून जाऊन एसटी गेले चालले घरी नाही चालत. भेटी लागे जीवा लागेल श्वास. अशा पद्धतीनं आम्ही निघलो. आणि महत्वाची गोष्ट या सगळ्या परिवेशामध्ये अत्यंत चांगले चांगले लोक कोण्या जन्माचे सोबते असो कुठे सांगता येत नाही. एवढे वारकरी आपण जे सोबत कधी काळी निश्चितच कोण्या तरी योनीमध्ये आपण सोबती असू आणि ते सोबती आज या ठिकाणी त्या वारीच्या निमित्तानं आपण जमा कृपाळ बाबा ते दिंडीच्या निमित्त तुम्ही आपण सर्व एका ठिकाणी चाललो. आणि महत्वाची गोष्ट या सर्वांमध्ये आता मी आज कालपासून पाहलो शेगावपर्यंत जी लोकांना होती नात कशी अशी नातू कसा अशी याची बिमारी अशी काय त्याला कशी काय तर काय भाजी केली अशी जेवढा काय रे असे फोन चालू होते मायाचे कालपासून जेवढा काय काय ते याचे फोन बंद झाले. म्हणजे अर्ध अंतर जवळपास आपण कमी केलेला आहे या प्रवासातलं. आणि आता पुरी ओढ लागली आहे. खरं म्हणजे बुलढाणा जिल्हा हा सर्वात जास्त महाराज जास्तीत जास्त दिवस बुलढाणा जिल्ह्यात जातात आपले. 52 पासून तर सिंचन राजापर्यंतचा हा कालावधी जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 8 दिवसाचा. या 8 दिवस एकट्या बुलढाणा जिल्ह्यातील बाकी चालते माझ्या अंदाजाप्रमाणे. आणि एवढं मोठं प्रेम बुलढाणा जिल्ह्यात रुक्माल बाबाला मिळालं. रुक्माल बाबाचे बारीबहुल जे गाव आहेत त्या प्रत्येक ठिकाणी मंदिरं झालेली आहेत. अजून चांगले मंदिरं होत आहेत. आणि हे सगळं करत असताना अजून एक महत्वाची पत्रकार म्हणून सांगतो शिस्त तर महत्वाचं आहे. महाराजांनी त्या दिवशी शेगाव एकच विषय सांगितला की प्रत्येकाने आपले ग्लास वगैरे व्यवस्थित ठेवावे. आणि त्या दिवशी पहिला शब्द तुम्ही सर्वांनी पाळला मला आठवतो की बस बरोबर चहा झाला म्हणजे आपण कोणाची पकेट कोणती घेतो त्या पकेट सगळं जमा करतो आणि ते देऊन टाकतो. म्हणजे त्या ठिकाणाहून वारकरी गेला असं माहिती नाही पडलं. किंवा भाव रात्री मोठी सभा झाली वारकरी होते 100-200 लोक होते गाड्या होत्या. म्हणजे कुठे गेली असती याने एक कुठे गेली तेवढी कुठे गेली असती काय काहीच नाही. आता पाण्याचा वापर पद्धतशीर केला स्वच्छता ठेवली कुठं काही कलिकत्र पडलेलं दिसत नाही. जे आहे ते आपल्या गावातच पडलेलं आहे. इथं हे याचा पाण्याचा चहाचा कप दिसला नाही. ही शिस्त त्या दिवशी आवडली. आणि महाराजांनी सांगितलं की बुलढाण्यापासून पुढे म्हणजे महामार्ग किंवा मोठे मार्ग लागतात. आणि त्यासाठी म्हणून ते एक शिस्त मला आजच्या दिवशी अजून सांगायचं आहे. बायांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे बऱ्याचशा बाया त्या रथाला मोहोळ समजतात. मोहोळ त्या मोहाला माशा कशा जिंकतात ठीक आहे. मला काही लोकांनी हे सुद्धा सांगितलं आहे की रथाच्या आजूबाजूला चाललं पाहिजे कारण त्याच्यामध्ये खूप मोठं होणं आहे असं सांगितलं आहे मला कोणी सांगतात की त्यामुळे प्रत्येकाला वाटते की मी रथात धरून झाली पाहिजे मी रथात धरून झाली पाहिजे मी रथात झाली पाहिजे. ठीक आहे चला काही हरकत नाही तुमच्या भावना तुमच्यावर होत्या. दिंडीचा मग पहिल्या नंबरचा वारी आहे जो असते समजा आता हा 85 वर्षाचा माणूस जो बाहेर निघते हा तर मग काहीच कामाचं याच्यावर तर कुठंच होणार नाही. तुम्ही जर त्या रथाने धरूनच राहता पण राहतात अशा पण रागेनं राहणं असा गोड करतात. एखाद या रस्त्याच्या वाहनाला तेवढ्या स्पीडनं चालवण्याच्या परवानगी आहे. तुम्ही त्या रस्त्यावर त्यांना अडवलं तर तुम्हाला उडवू शकता तुडवू शकता. तुमचं काही तुम्हाला काही त्याचा फायदा होऊ शकत नाही. आतापर्यंत माझ्याबद्दल म्हणजे ऐकण्यात आहे की आपल्या दिंडीत असं कधी झालेलं नाही. कशी झालेलं नाही ती खरंच महाराजांची कृपा आहे. ती आपल्याला ते बरोबर नेतात बरोबर आणतात. कोणी सुखदुःखी आला त्या गावाला सुद्धा कोण्या महिलेला त्रास दिसला नाही किंवा कोणाला असं वाटून नाही राहिलं घरी जावं म्हणून. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे काल परवा सांगितलं सेवा तरी काही नाही ऐकलं नाही तरी नाही जमतेच माहिती येतोच मी तो गमतो. हे सगळं करताना या ठिकाणी शिस्त अशी महत्वाची आहे. मला म्हणजे मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत वाढलो राधा स्वयंसेवक संघात वाढलो त्यामुळे शिस्त खूप महत्वाचं आहे. संघासला जाताना बाया बऱ्याच वेळा किंवा पुरुष आपलं काम झालं की ते पाणी टाकत नाही. दुसरा जाते अरे काय गंध आहे काय गंध आहे तो त्याच्यापेक्षा गंध कोण टाकते. दुसरा तिसरा मध्ये एवढी जातो त्याच्यापेक्षा भाई तो कार्यक्रम करीत येतात. त्यामुळे सत्यानाश करून टाकते त्या व्यवस्थेचा. आणि त्या व्यवस्था सत्यानाश झाल्यामुळे मग काय पुढच्या वर्षी म्हणजे द्यायला पुरते हे इथं काहीच कामाचे नाही कारण काही खोट्या मुलाचा काही येते घाण तो दुसऱ्या दिवशी मालक येते. त्याला असं वाटलं पाहिजे की मी यांना रात्री दिलं यांनी हा संडास वापरला की नाही हे खोडी यांनी वापरले की नाही काहीच तरी दिसत इथं असं वाटेल मी त्यांना चाबी उघडून दिली पाहिजे त्याचा वापर केलाच नाही असं त्यांना वाटलं पाहिजे.
अशा पद्धतीने आपण सर्वांनी आपल्या जीवनात आणि बरेच संत वचन आहेत की शिस्त ही वारकऱ्याकडून शिकावी असं म्हणतात. वारकरी शिस्त प्रिय असते असं मी ऐकलं, मी पाहिलेली आहे, बघतोय. त्यामुळे ही सर्व शिस्त तुमच्या आमच्या अंगी आगामी काळात यावी बांधावी. 30 वर्षाच्या कार्यकाळात म्हणजे 30वी दिंडी आहे, म्हणजे आपण भूमितीत आहोत, जवानीत आहोत सगळी आपली दिंडी. आणि या जवानीत असलेल्या दिंडीमध्ये आगामी 30 वर्षे म्हणजे साधी गोष्ट नाही. महाराजांच्या आयुष्याचे 30 वर्षे जेव्हापासून त्याच्यात आहेत सर्व करतात आणि आपलं सर्व म्हणजे सांभाळत नाही. म्हणजे मला तर खरं म्हणजे बारी समाजामध्ये हे दोन म्हणजे सामान्यपणे आम्ही इतर समाजामध्ये लोक पाहतो महाराज वगैरे हे ते माझ्या समाजात सुद्धा एक चांगले महाराज म्हणजे मला भावले, मी ज्यांना भावतो मला ते आवडतात असे आहेत. आणि त्यांच्यावर नेतृत्वावर विश्वास ठेवणारी 30 वर्षापासून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारी जमात किंवा जी मंडळी आहे, विविध जाती जमातीचे लोक आपल्यामध्ये ते सर्व त्यांच्यावर विश्वास ठेवतात करतात. आणि या प्रवासामध्ये जसं आहे तसं स्वीकारतात. आज इथं अशी गोष्ट आहे. त्या दिवशी शेगावमध्ये किती मोठी व्यवस्था होती. पांडुरंग भवन हे लाख रुपये किमतीचं भवन आहे. सांगा त्या माणसाची किती आहे की त्या माणसाची भवन जेवण आज इथं जशी व्यवस्था आहे तशी आपण सर्व शिकावू. असं समजू की आज आपल्याला काही आपल्या कुठे आपला संध्याकाळ झाली आणि तिथं आपण एका जंगलात किंवा कुठेतरी आपण राहून राहू. पण जे काही देवांनी आपल्याला दिलेल्या व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला आपण गोड करावं आणि आगामी काळामध्ये राहिलेल्या उर्वरित दिवसामध्ये आपण सर्वांनी पंढरपुरामध्ये याच आनंदाने याच उत्साहात चालावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला मोठे म्हणजे खरंच मी खूप ऋणी आहे की तुमच्यासमोर माझं बोलण्याची योग्यता नाही. पत्रकार म्हणून मी बाय सांगतो शिकून दुनियाला, पण तुम्हा लोकांना मी काही सांगायचा योग्यता नाही. पण तरी ती योग्यता माझी महाराजांनी समजून मला इथं मान दिला, त्यामुळे मी अक्षरशः त्याचा आयुष्य भरून जाईल. धन्यवाद. श्री संत रुक्माल महाराज की जय. विठ्ठला 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 मंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री संत रुक्माल महाराज की जय. धन्यवाद साहेब. आपण अनमोल असं मार्गदर्शन सर्व वारकऱ्यांना केलं आहे आणि वारकरी तशाप्रमाणे पुढे आपल्या हे सगळं करण्याचा प्रयत्न करतील.